चला सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल सराव आता थांबवा. 3:45 आपण या इनिंगला सुरुवात करूया आणि ही स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल की पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकायचीच आहेत. उज्ज्वल गुरव पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे बॉल चालला आणि फिल्डिंग चांगलीच राहिली त्या क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने ऑफ द मार्क होतोय बॅटर योगेश कोळी आणि त्याच्या समवेत आपल्याला विकी भंडारी ही जोडी ओपनिंगला पाहायला मिळत आहे. दरम्यान जर आपण पाहिले तर 2 धाव्याने दरम्यान या इनिंगला आता सुरुवात झाली. नेक्स्ट बॉल. चला प्लीज विनंती असेल थोडी घाई करा. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. धीम्या गतीने टाकलाय, साऊंड आलाय, बॅट कडा मिळेल सफलता. पहिला धक्का लागलाय, बॅटर बाद झालेत योगेश कोळी. योगेश कोळी इथे बाद झालेत. खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हा भरपूर चांगला वेपन आहे जर आपण पाहिला गोलंदाज उज्ज्वल गुरवचा. कारण मिश्रण तो करतो. कटर टाकला होता, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसला आणि त्याच गोष्टीला खऱ्या अर्थाने पिक करू शकले नाही बॅटर योगेश कोळी. इथे बाद झाले. चला न्यू बॅटर लगेच पाठवा. नवीन फलंदाज आता मैदानात आतमध्ये दाखल होतोय. अजय कोळी क्रमांक 3 वरती येतात. अजय कोळी नवीन फलंदाज दरम्यान मैदानात हातामध्ये येतोय. बट उज्ज्वल गुरव मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की जेव्हा पहिला सामना आईदेवी वडनवकर संघ खेळला होता, आज स्वर्गीय प्रशांत दादा प्रतिष्ठान या नावाने हा संघ खेळत आहे आणि आतापर्यंत उज्ज्वलची कामगिरी भरपूर उज्ज्वलच राहिली या स्पर्धेमध्ये. कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील 3 विकेट्स काढले होते आणि या मॅचमध्ये देखील पहिली सफलता उज्ज्वल गुरवला इथे मिळाली. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झाला बॅटर, बट हा चेंडू क्विकर वन टाकला होता, अतिरिक्त गतीने टाकला. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. डॉट बॉल इथे येतोय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर डॉमिनेटिंग क्रिकेट आणि डॉमिनेटिंग गोलंदाजी मी असं म्हणेन. कारण पहिले 3 चेंडू ज्याप्रमाणे आतापर्यंत टाकलेत, डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर हा डॉट बॉल इथे येतोय आणि थोडं अतिरिक्त प्रयत्न काहीतरी एक्स्ट्रा करण्याचे प्रयत्न बॅटर्सचे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. फुल लेंथ मिस्टामिंग हवेमध्ये डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आणि कॅच इथे पकडली जाईल. धक्का, आणखीन एक धक्का आता लागला, हा दुसरा. आणि उज्ज्वल गुरवला आज पिक करणं अवघड होत आहे. कारण स्पेशली त्यांचा कटर बॉल जो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. कारण बघा, जेव्हा एखाद्या गोलंदाजाकडे भरपूर चांगले व्हेरिएशन्स असतात, त्याला जर तुम्ही पिक नाही करणार, रीड नाही करणार, तर ॲज अ बॅटर मोठे फटके खेळलं ही गोष्ट फार दूर तुमच्यापासून निघून जाईल आणि तेच राहिलं. कारण 2 आपण बॅटर आतापर्यंत बाद होताना पागले, दोन्ही बॅटर्सने पिक केलं नाहीये. कारण याआधी बॅटची कडा लागली होती, तिथे बॅटर बाद झाले होते योगेश कोळी आणि आता बाद झालेत बॅटर अजय कोळी. न्यू बॅटर आता रोशन भंडारी दरम्यान मैदानात आतमध्ये क्रमांक 4 वरती. बघा, जेव्हा रोशन गोलंदाजी करतो तेव्हा रोशनला देखील पिक करणं आज बॅटर्सला जवळजवळ अशक्यच राहिलं आणि आता तोच रोशन खेळणार आहे अगेन्स्ट उज्ज्वल गुरव. एकंदरीत रोशनची गोलंदाजी आज चांगली लागली, पण आता बॅटिंग कितपत चांगली तो इथे करेल. कारण पहिले 2 धक्के फार लवकर इथे लागलेत. बघा, चौधरपाडा संघाचे भरपूर सारे प्रेक्षक हा सामना जरूर पाहतात, बट सेलिब्रेट करण्याचे चान्सेस आतापर्यंत फार कमी आले. आता हा देखील निर्धाव आणि थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर बोल्ड होण्याची शक्यता देखील होती, पण हा येतो निर्धाव आणि चेंडू आता शिल्लक असेल या पहिल्या षटकामध्ये शेवटचा 1. बघा, स्कोरकार्ड जर आपण पाहिला तर 2-2 आणि उज्ज्वल देखील जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर जर ज्याप्रमाणे उज्ज्वलने इथे गोलंदाजी केली, लाजवाब. लास्ट बॉल.
आता देखील स्लॉक स्वीप खेळायचं होतं, पण आता बोट फिरवली होती. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जात होता, येतो निर्धावपणे. अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2. तब्बल 3:45 सुरुवात झाली आणि 3:50 हे पहिले षटक इथे समाप्त झालं. सो विनंती असेल त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला इथे सुरुवात करा. चला फिल्डिंग सेट करायची टीम स्वर्गीय प्रशांतदादा प्रतिष्ठान, आईदेवी वडूनवघर. जी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या सगळीला बॅटर विकी भंडारी आणि त्यांच्या समेत रोशन भंडारी. सेकंड ओव्हर आता स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतात. गणेश दरम्यान इथे तयार होतात. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असेल विकी भंडारी. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या. मी म्हणेन येत्या 3 ओव्हरमध्ये इथे 30 ते 35 बनवू शकले, मे बी 35+ टोटल जर बनवू शकले तर चौधरपाडा संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. ते देखील इथे गोलंदाजीच्या जोरावरती कमबॅक करू शकतात, बट त्यासाठी मिनिमम 30 अथवा 35+. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, पॅनमध्ये कोतून काढलाय. बॉटम हँडचा चांगला वापर केला. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक पुढे जातो. आता 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण इथे पाहिल्यानंतर जी गोष्ट मी सांगितली की मिनिमम 30 अथवा 35, कारण लेट नाईट असेच टोटल आपण बहुतांशी वेळेला डिफेंड होताना पाहिलेले देखील आहेत. कारण ज्या डिफिकल्टीज बॅटिंगमध्ये सध्या सगळे चौधरपाडा संघाला येतात त्या डिफिकल्टीज कदाचित वडूनवघर टीमच्या बॅटर्सला देखील येऊ शकतात. सो इथे पॉझिटिव्ह वेने थोडा विचार दोन्ही फलंदाजांनी देखील करायला हवा. बट यावेळेस देखील फुल लेंथच होता. दरम्यान लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. आता देखील एक सिंगल मिळेल. आजचा खऱ्या अर्थाने स्पर्धेचा जर आपण विचार केला, ग्रामीण फॉर्मॅटमधली ही तिसरी रात्र होती आणि आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण तब्बल भरपूर साऱ्या संघांना आज खेळताना पाहिलं. फर्स्ट हाफमध्ये 5 संघ खेळले आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये आपण तब्बल 10 संघांना खेळताना पाहिलं. टोटल 15 संघ आजच्या रात्रीमध्ये खेळले. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आता देखील पुल करायचं होतं, हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आला देखील नाही. डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग. फक्त इथे मिळेल एक सिंगल धावफलक एका धाब्याच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 5 धावा धावफलकावरती. बघा अजून देखील तब्बल 8 विकेट्स हातामध्ये आहेत. खेळ अजून देखील भरपूर बाकी आहे. कारण या परिस्थितीमध्ये मी म्हणेन 40-50चा विचार करण्यापेक्षा आपण 30 ते 35 कशा प्रकारे बनवू शकू त्याचा विचार करणं आवश्यक. पार्टनरशिप बनली तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त देखील बनवल्या जाऊ शकतात. हा बॉल पायावरती आदलला डायरेक्ट हिट जर आला असतं तर बॅटरला त्याच दिशेने आता डगआउटच्या दिशेने धावत जावं लागलं असतं. पण इथे मिळेल एक सिंगल धावफलक. आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 6 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकामध्ये येणारे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. आता देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं. काऊ फेसमध्ये फिल्डिंग चांगली राहिली, बट थ्रो इथे खराब येतो आणि त्याचा फायदा इथे मिळणार नाही आहे. कारण अंपायर सांगतायत 1 शॉट म्हणजे 2 धावेंची मेहनत जरूर झाली, बट फक्त एकच मिळेल. बघा खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर काही लोकांची अर्धी झोप देखील आता झाली असेल, पण तरीसुद्धा आमच्या अंपायरचं कौतुक करूया की जवळजवळ आता सकाळचे 4 वाजतील, बट तरीसुद्धा अंपायरिंग लेवल किती चांगला पाहायला मिळतो. अंपायरिंगचा स्टँडर्ड किती चांगला आपल्याला ग्रामीण धमाका 2024 मध्ये पाहायला मिळाला. इथे फॉलोइंग स्लॉक स्वीप कनेक्शन चांगलं. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा बॅटर खाली पडलेत, बट त्यांनी त्यांच्या संघाला आता उभं केलंय. षटकार येतोय. धावफलक आता
13 आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस 13 धावा धाव फलकावरती आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. 12 चेंडूंसाठी या पहिल्या 2 षटकांसाठी तब्बल 10 मिनिटे इथे खर्च झाली. हॅलो, प्रेक्षकांमध्ये जर कोणाला चाय पियायचा असेल तर आमच्या कमिटी कशी संपर्क साधा. चाय पियायचा असेल तर कोणाला, चाय आमच्याकडे भरपूर आहे प्रेक्षकांसाठी हा फक्त. मी म्हटलंच होतं की भातवडवाले दिलदार आहेत. आता चहा मिळतोय, उद्या फायनल डे आहे, उद्या आणखीन काही मिळेल. माझ्या दिशेने जाऊया. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. थर्ड ओव्हर गोलंदाज यश पाटील दरम्यान तयार होतात. चला थोडी घाई करा. पहिली 2 षटकं 10 मिनिटांमध्ये 11 मिनिटं झाली आता, कारण फास्ट खेळा. कारण बघा काही टीमचा मॅचेस उद्या देखील असतील असं मला वाटतं. उद्या म्हणजे आता सकाळी असतील हेच आपण म्हणूया. पहिलाच बॉल डाऊन द लेग, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मधीने धाव फळक पुढे जातोय. 14 धावा धाव फळकावरती. कारण पाकले गेले तर बघा, जेव्हा तुम्ही ठराविक वेळेवरती खेळता तेव्हा खेळामध्ये डिसिप्लिन, शिस्त पद्धत या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि खेळ चांगल्या रिदममध्ये देखील चालतो. म्हणून योग्य वेळेवरती खेळणं देखील आवश्यक. आता देखील हुक केलाय, बॉल मागे चाललाय, खाली क्षेत्र, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात. फिल्डिंग दरम्यान इथे चांगली राहिली. बॉल फील्ड केला गेला आणि तोपर्यंत डायरेक्ट हिट. आता घडलं का? थर्ड अंपायरची मागणी. तिसरं पंच, आपण कुठे असाल लवकर या. पण त्याआधी आम्ही देखील चेक करू. तिसरं पंच, चेक केले जातील आणि खऱ्या अर्थाने पाकले गेले तर डायरेक्ट हिट क्लोजच आहे. थर्ड अंपायर आपण कुठे आहात आपण या, कारण थोडं क्लोज वाटतंय. आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर कोणी आला तरी चालेल. रनआउट चेक केला जातोय. आणि निर्णय आला बॅटर सेफ, नॉट आउट. आणि आमचे अंपायर्स देखील इमर्जन्सी मध्येच होते आणि तिथनं ते अगदी धावत आले या निर्णय देण्यासाठी. लोबा फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज आता चेंडूपर्यंत पोहोचतात, बॉल फील्ड करतात. धाव फळक जर आपण इथे पाहिलं तर सध्या सगळीला स्कोर कार्ड 18 धावा धाव फळकावरती. आणि अजून देखील फर्स्ट हाफमध्ये चेंडू शिल्लक आहेत येणारे 10. बघा येत्या 10 चेंडूंवरती 10 सिंगल जरी आलं ना तरी सुद्धा 28 होतात. आणि त्यामध्ये जर 2 ते 3 बाउंड्रीज आल्या तर 35 अथवा 40 धावा इथे इझिली उभ्या केल्या जाऊ शकतात. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क इथे घ्यावा लागेल बॅटर्सला. नेक्स्ट बॉल, लोबा फुल टॉस, बॅटचा टोला लागला, फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला. सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला. बट बघा आपले भिवंडी क्रिकेटचे जे नियम आहेत, जर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची असेल तर एका वेळेवरती दोन्ही बॅटर्सला क्रीज सोडणं आवश्यक. त्या अनुषंगाने ही फक्त एकच धाव असेल आणि बॅटर रनआउट देखील नसेल. एक धाव मिळेल धावफळक. आता जर आपण पाहिलं तर 19 धावा धावफळकावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल, फॉलोइंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं. अपील देखील इथे झाली, हलकीशी अपील, बट अंपायर्स तितके सहमत आपल्याला दिसले नाहीयेत. डॉट बॉल येतो आणि आता चेंडू शिल्लक असलेल्या तिसऱ्या षटकामध्ये येणारे 2.
आता असं म्हणावं लागेल की आजच्या सकाळमधला हा शेवटचा सामना. 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. आता देखील परफेक्ट एक्झिक्युशन. टोजला टार्गेट केलं होतं. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येतोय. यश पाटीलचं हे षटक देखील चांगलंच चाललंय, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत यशने कन्सीड केला रन्स 6 धावा यशने दिला. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. 19 धावा धावफलकावरती. बाउंड्रीज आता इथे हव्या आहेत टीमचा उधरपाडाला. नेक्स्ट बॉल. बाउंड्रीजचा उल्लेख केला. शॉर्ट पिच होता. हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस 19 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये येणारे 6. अगदी योग्य वेळेवरती ही पहिली 3 षटके इथे समाप्त झाली. एका षटकाचा खेळ इथे शिल्लक. चला टीम वडुनवगर, विनंती असेल फिल्डिंग सेट करा. पहिली 3 षटकं योग्य वेळेवरती झाली, बट अंतिम षटक देखील योग्य वेळेवरतीच टाका. शेवटचे 6 बॉल असतील या पहिल्या सत्रामधले. आणि गोलंदाज तयार होतोय. करण येतोय. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. करण पाटील तयार होता अंतिम षटक टाकण्याकरिता. चला विनंती असेल आता जी चर्चा सुरू आहे तिला थांबवा आणि खेळाला सुरुवात करा. अंतिम षटक. आमचे कॅमेरामॅन सर्वांचं मी कौतुक करेन. कॅमेरामॅन सध्या सगळीला जे आपले आहेत, अरबाज, भावेश, ऋषी स्पेशल वन आहे. ऋषी स्पेशली दिवसा झोपतो आणि रात्री त्याचे डोळे उघडेच असतात. त्या अनुषंगाने त्याला जास्त त्रास देखील होत नसेल. लास्ट ओव्हर. आणि मला असं वाटतं की समोरच्या गॅलरीमध्ये जो कॅमेरामॅन आहे तो ऋषीच आहे. ड्राईव्ह करायचं होतं दिशा खराब. आणि आमचा समालोचन कक्ष दाखवला गेला होता. पाहू शकतात मी आणि आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर. आणि ऋषीचा उल्लेख मी जस्ट केला की दिवसा तसे डोळे बंद असतात आणि रात्री उघडे असतात. फार चांगला कॅमेरामॅन. नेक्स्ट बॉल. आता हा फुल टॉस बॅटच्या आतलीकडे लागली. बॉल दरम्यान मागे चाललाय. फायनलिंगला चांगली फिल्डिंग बघा. बट जे नियम आहेत, बेल्स उडवल्या गेल्या होत्या त्या अनुषंगाने मला तरी असंच वाटतंय जम्पायर्स देखील तेच सांगतात की स्ट्राईक रोटेट. बॅटर आउट. चेक केलं जाईल की कोणता बॅटर आउट आहे. तिसरे पंच आपण पुन्हा एकदा जॉईंट व्हा. एमर्जन्सी केसेस आमच्या अंपायरसाठी देखील भरपूर साऱ्या येत आहेत. आता चेक केले जाईल. बघा आपले भिवंडी क्रिकेटचे जे रूल आहेत त्याप्रमाणे जर आपण गेलो तर एका वेळेवरती दोन्ही बॅटर्सने क्रीज देखील सोडलीच नव्हती, कारण स्ट्रायकिंग एंडचा बॅटर क्रीजमध्येच होता. रिप्लेमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळालं आणि त्या गोष्टीचा उल्लेख मी देखील केला. म्हणजे बॅटर रनआउट नसेल. कारण बघा जे नियम आपल्याला सांगतात त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर बघा इथे रनआउट देखील बॅटर नाही आणि स्ट्राईक देखील रोटेट होणार नाहीये. आणि स्ट्राईक असेल बॅटर विकी भंडारी स्ट्रायकिंग एंडवरती असतील. येस, जेव्हा खऱ्या अर्थाने बेल्स ऑफ केल्या होत्या फिल्डरने तेव्हा बॅटर क्रीजमध्येच होते. नेक्स्ट बॉल.
आता ब्लाइंड स्ट्रोक, विकेट कीपर, आता रनआउटची संधी, आता डायरेक्ट हिट आणि आता बॅटर रनआउट असेल. धक्का लागलाय, बॅटर बाद झाला रोशन भंडारी. संदेश पाटील भिवंडीकर यांनी मंचावर यायचं आहे 2 मिनिटासाठी. धावफलक 21, 21 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर प्रतीक वाकडे. आता असं वाटतं की फार उशीर झाला प्रतीकला, कारण बघा अशा परिस्थितीमध्ये निर्णायक मॅचमध्ये तुमचा जो महत्त्वपूर्ण बॅटर आहे त्याला जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याची संधी मिळायला हवी, बट ते झालं नाही. प्रतीकाला येत्या क्षणी आता प्रतीकला देखील मोठे फटके खेळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतो आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये येणार आहे 3 चेंडू. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. लास्ट ओव्हर गोलंदाजी करतो गोलंदाज करण पाटील. नेक्स्ट बॉल, लोबा फुल टॉस, बॅट साठवला लागलाय. सिंगल पूर्ण, दुसरीसाठी प्रतीक नक्कीच परतलाय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 मिळतील. धाव फलक आता या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23. बघा जेव्हा मागील षटकाचे 2 चेंडू झाले तेव्हा 18 धावा आय थिंक होत्या, आणि तेव्हा मी म्हटलं देखील होतं की 10 चेंडू आहे, 10 सिंगल आल्या तरी 28 होतील. बट त्यात कंपॅरिझनमध्ये पाहिलं गेलं तर पूर्णपणे तालमेलमध्ये आता गडबड झाली हेच वाटायला लागले, कारण रन्स आल्या नाही आणि प्लस पाहिलं तर डॉट बॉल देखील जास्तीत जास्त पाहायला मिळाले. मागील षटकामध्ये तर अंतिम 3 चेंडू डॉटच होते. आता हेलिकॉप्टर ड्राईव्ह, गॅपमध्ये फटका, बट डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग. आता रनआउटची देखील संधी आणि प्रतीक वाकडेला आता त्याच दिशेने धावत जावं लागेल, कारण त्याच दिशेने डगआउट देखील आहे. धक्का आता लागलाय, हा 4था. आणि चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा 1 धाव फलक 24. शेवटचा बॉल असेल. आणि वाईड यॉर्कर टाकायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रनदरवाणी ते मिळेल. बघा मिस्टेक्स झाल्या कुठे, कारण विकी भंडारी खेळला जरूर, बट जशी इनिंग त्याच्याकडून अपेक्षित होती तशी इनिंग राहिली नाही. रोशन देखील खेळला, बट त्याला देखील जास्त काही करता आलं नाही. आणि त्याच पलीकडे आपण पागले गेलं तर प्रतीक फार उशिराने आला. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 25 धावा बनवला गेला, 26 धावांचं लक्ष असेल आणि सेकंड इनिंगला अशी सुरुवात होईल. आवाज आपण ऐकूया संदेशजी पाटील सरांचा. धन्यवाद. हॅलो, चाय कोणाला पाहिजे असेल तर सांगा. प्रेक्षकांमध्ये ऑपरेटिंग टीम, कॅमेरामन, जर कोणाला चाय हवा असेल तर आम्हाला बसल्या जागेवर आपण सूचना देऊ शकता. वडूनवगर संघाला चायची पूर्तता करा.
हॅलो माऊली विशालला नीट सोडून ये. सव्वीस धावांचं आव्हान आहे. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल चौदरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. बॅटर पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला नवघर टीमने बॅट्समन पाठवायचे आहेत. नक्कीच उद्या 2 वाजता प्रिन्स मूवीज आपण सर्वांनी तयारीत यायचं आहे. आमचे पंच आपण देखील 2 वाजता पोचायचं आहे. प्रशांत आणि केतन सलामीची जोडी आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. मॅच टफ होईल कारण की गोलंदाजी चांगली आहे आणि अगदी 26 धावा डिफेन्स करण्याची तयारी देखील केलेली आहे गोलंदाजाने. पाहूया 24 चेंडूमध्ये इथं धावा बनवायचे त्या म्हणजे 26 धावा. सलामीची जोडी प्रशांत विकेट कीपर बॅट्समन आपण पाहतोय वडनगर संघाच्या माध्यमातून ओपन करण्यासाठी खेळपट्टीवर सज्ज झालेला आहे. पहिला चेंडू आरके पाटील स्टँड इन टू राईट आर्म ओ द विकेटने. प्रतीक वाकडे गोलंदाज. जास्त नाहीये 26 धावा बनवायचे आहेत. जो संघ जिंकेल तो ठीक दुपारी नक्कीच खेळताना पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रतीक पहिला चेंडू ऑफस्टिकचा चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूने सुरुवात करताना मी अगोदरच सांगितला होता चौदरबारा टीम संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे. प्रशांत पहिल्या मॅचमध्ये नव्हता मात्र या मॅचमध्ये पूर्ण तयारीमध्ये उतरलाय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज समोर खेळलाय. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळत आहे. काय गोलंदाजी सुरू झाली आहे. प्रेक्षकांना हवा असा मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. नेहमी लो स्कोरिंगचे सामने कडक मॅचेस होत असतात. प्रतीक लेफ्ट आर्म चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक देखील आहे काऊ कॉर्नरमध्ये. चांगली फिल्डिंग पहिला धाव इथे स्कोरबोर्ड लागला जात आहे. वडनगर संघाचं खातं ओपन करताना प्रशांत. चांगली सुरुवात गोलंदाज प्रतीक याच्या माध्यमातून. मानाचा आणि सन्मानाचा हा क्रिकेट भादोड बी यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. गोलंदाजी करताना गोलंदाज प्रतीक पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे गोलंदाजाने. चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी. बिग हिट करायचा होता बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. सामना नक्कीच रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारची सुरुवात केली आहे विचारपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे टीम चौदरपाडा. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक.
सन्मान दिलेला आहे या चेंडूला. मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव. केतनचं देखील इथे अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय. धाव संख्या 2 धावा, बिनबाद 2. अच्छा, फायनलची तयारी करताना संपूर्ण भादवड बी आपण पाहतोय. प्रतीक गोलंदाज. ऑफस्टिकचा चेंडू, कटर चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत गोलंदाजाने. 26 धावामधून 2 धावा खर्च म्हणजे 24 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. रात्रीचे 4:17 झालेले आहेत तरी आमचे क्रिकेट रसिक जे आहेत ते अजूनही मॅचचा आनंद घेत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आदित्य वाकडे आलेला आहे. दुसरं षटक टाकण्याकरिता श्यामने गॅलरी इन कडून. अतिशय चांगली सुरुवात. इथून फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील. एक मोठा फटका नक्कीच मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. केतन पाटील. प्रशांतच्या बॅटमधून फक्त एकच धाव आली आहे 4 चेंडूमध्ये आणि केतन याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 1 धाव लागली आहे. फार मोठा रनअप आहे गोलंदाजाचा. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झाली आहे चुकी आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. अशा चुका तुम्हाला नक्कीच घरचा रस्ता दाखवू शकतो. हे आपण पाहू शकता. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे ज्या प्रकारचा क्षेत्ररक्षण झाला होता. दोन्ही पायाच्या मधून चेंडू बाहेर गेला होता. सीमापार चौकार. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलमधील केतन पाटीलचं. हे देखील विसरून चालणार नाही आहे. चालू अंगामध्ये अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. धावसंख्या धावपलकावर 6. इथून 20 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 17 चेंडू आहेत. गोलंदाज आदित्य. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक देखील वेगाने आला चेंडूपर्यंत. एक सिंगल धाव. एक मोठा फटका, एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट खेळताना केतन. धावसंख्या धावपलकावर 7 धावा, 7. विकेट गमावलेला नाही आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी आहे. टीमचे कॅप्टन उज्ज्वल देखील उतरू शकतात. मात्र सध्याच्या घडीला केतनच्या बॅटवर चेंडू मिडल होत आहेत. हे फार महत्त्वाचं आहे वडूनगर संघासाठी. प्रशांत पाटील सज्ज होते खेळण्याकरिता. श्यामने केलेली इंकडून गोलंदाज. ऑफस्टिकचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संघर्ष करताना पाहायला मिळतोय प्रशांतला. धावसंख्या 7 धावा. 9 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा फक्त आणि फक्त 7 धावा धावपलकावर. आदित्य राईट हार्म ओद विकेटने. बॉम्बसर चेंडू टाकलेला आहे. सरळ निघून गेलाय. व्हाईटचा इशारा पंचांनी दिलेला आहे. यस, नो आर्ग्युमेंट्स प्लीज. नक्की तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. नक्कीच पंचाने घोषित केलेला आहे की हा चेंडू वाईट आहे. कारण की फलंदाजाच्या भरपूर डोक्यावरून चेंडू गेला होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. असं ही प्रोफेशनल पंच आहेत. या स्पर्धेमध्ये वाईट दिलेला आहे पंचाने. धावसंख्या 8 धावा धावपलकावर. या धावा थांबवाव्या लागतील. सामना जिंकायचा असेल तर विकेट फार महत्त्वाचं आहे. आदित्य
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, गॅप आहे भरपूर मोठा, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू गेलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंच गोकुलदास पाटील सरांच्या माध्यमातून. डगाडमधून आपण आवाज देऊ नका प्लीज. हे आपण रिप्लेमध्ये पाहतायत. सुंदर असा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. क्लासिकल ड्राईव्ह केला होता. शतरक्षक थोडासा स्लिप झाला होता, मात्र लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. सेफ आहे, फक्त 2च धावा. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. गोलंदाज विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक करतोय चुकी. चुकीला माफी नाहीये. सिंगलला डबल कन्वर्ट करताना आपण पाहतोय इथे 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. धावसंख्या 12 धावा. येणाऱ्या अजूनही भरपूर स्पर्धा आहेत या मैदानावर. मात्र सध्याच्या घडीला भिवंडीमधील पहिला असा मेगा इव्हेंट आहे तो सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे. सचिन भाऊ तरे यांचा प्रेम संपूर्ण भिवंडीच्या खेळाडूंवर. एक चांगली स्पर्धा इथे संपन्न होत आहे. या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 10. गोलंदाज समोर केलाय. अडवण्याचा प्रयत्न होता, हलकासा मिसफील्ड आणि 2 धावा कंप्लीट करताना प्रशांत. तिसरं धाव देखील घेण्याची तयारी केली आहे. षटक इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. पाण्याची व्यवस्था करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची माग केलेली आहे. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी, खास करून आवर्जून आम्ही नाव घेऊ हरिभक्त पारायण रंगनाथ तरे आणि प्रतीक दिवेकर. प्रत्येक संघाचा उल्लेख करताना या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला वेळेवर बोलवणं या 2 व्यक्तींनी केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. तो म्हणजे रंगनाथ तरे आणि प्रतीक दिवेकर. खेळपट्टी अतिशय सुंदर बनवण्यात आलेली आहे या स्पर्धेची. प्रत्येक खेळाडूने त्या खेळपट्टीचं कौतुक केलेलं आहे. सर्व क्रेडिट जो आहे मिलिंद म्हात्रे, सागर तरे आणि त्यांच्या संपूर्ण टीम भादवड बी संघाला जातो. खेळपट्टीवर रोलिंग करण्याकरिता विपुल पाटील, त्याचबरोबर मग हरेश मालावकर असो, राज भोईर असो, असे अनेक आहेत. त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली आहे. स्वतः या स्पर्धेचे आयोजक सचिन भाऊ तरे संपूर्ण ग्राउंडमध्ये पाणी मारताना आम्हाला पाहायला मिळाले. आपली स्पर्धा आहे म्हणून पूर्णपणे क्रेडिट स्वतः कधी घेत नाही. सर्वांच्या नावावर क्रेडिट करत असतो. या स्पर्धेमध्ये आम्ही बघितलेलं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज रोशन भंडारी आलाय. षटक क्रमांक 3. फलंदाज सज्ज आहे तो म्हणजे केतन. केतनच्या बॅटमधून चौकार आला होता एक. रोशन लॉंग रनअपने गोलंदाजी आहे. स्विच इट. कडक स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय षटकार. टाळ्यांचा आवाज डगाडमध्ये नेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या फटक्याची आवश्यकता होती. केतनचा फॉर्म दाखवत असताना केतन मैदानाच्या आतमध्ये. स्विच इट. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ते म्हणजे 20 धावा. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर फिनिश करण्याचा हा प्रयत्न केतन पाटील. भरपूर लांबून संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. उद्याचा दिवस यानी की आजचा दिवस फायनलचा दिवस. रोशन एखादा विकेट मिळेल का जाता जाता चौदरपारा टीम संघाला, कारण की चेंडू भरपूर आहेत आणि धावा कमी आहेत. 11 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 धावा फक्त
विजयाकरिता इथे पाहिजे वडनवगड टीम संघासाठी. गोलंदाजी करताना गोलंदाज रोशन भंडारी लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. थोडंसं रनअप चुकताना, कारण की आता समोरचा बॅटर आपल्या रंगामध्ये आलाय, यॉर्करचा वापर करावा लागेल गोलंदाजाला. रोशन भंडारी पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजीवर. बॅटर देखील सज्ज आहे केतन. ऑफस्टिकचा चेंडू बिग हिट करायचा होता, डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज रोशन. अनेक समालोचक या स्पर्धेमध्ये आपण ऐकले असतील. उद्या देखील चांगले समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना रोशन भंडारी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला होता. शतरक्षक फार दूर आहे, चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने आणि मेन तो म्हणजे चौकार. फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून. चौदरपाडा टीम भरपूर वेळ पहिल्या सामन्यासाठी थांबले होते, मात्र त्यानंतर चांगले चांगले संघांना पराभूत केलं. मात्र वडनवगड संघ या संघाबरोबर कुठेतरी या धावा डिफेन्स करता आल्या नाही आतापर्यंत. खाली 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रोशन. एखादी विकेट मिळेल का रोशनला, हा प्रश्न निर्माण होत आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, हवं तसा बॅटवर आला नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. षटकार आला त्यानंतर डॉट, चौकार आला त्यानंतर डॉट पाहायला मिळत आहे. हा चेंडू कोणत्या प्रकारचा असेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आता विकेट किपरने केली आहे चुकी आणि चेंडू चाललाय सीमा पार, येते चौकार आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजेच वडनवगड संघाने. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लगा. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण सहभाग झाले. चौदरपाडा टीम संघाचा आम्ही ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहे. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नक्कीच ज्याने पहिला षटक टाकला होता, 2 विकेट घेतलं,